नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आत्ता वाजले सकाळचे 4:15 आणि मी पूर्ण रेडी झालेली आहे। तर माझा उपवास आहे, आज पशुपतीचा दुसरा सोमवार आहे माझा। तर मी थोडीशी हळू बोलते कारण सगळेजण झोपलेले, मी एकटी जागी आता आईनं उठवेल मी तसं। तर माझा आज दुसरा सोमवार आहे, तर पूजेसाठी लवकर जावं लागतं म्हणून मी लवकर उठलेली 3:15ला। तर पूर्ण रेडी झालेली, ताट पण अर्धा रेडी झालेला आहे। आता पूर्ण रेडी करून घेते आणि दिवसभर जे होईल मी ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर गाईज आत्ता वाजले 4 आणि मी किती वाजता उठली हे तर तुम्हाला मी सांगितलंच। तर मी आता ताट रेडी करते, म्हणजे अर्धा ताट माझा मी रेडी करून ठेवला होता, पण आता पाणी आणि दूध वगैरे टाकायचं बाकी होतं त्याच्यात। आणि त्यानंतर माझा ताट पूर्ण रेडी झालेला आहे। सगळ्या वस्तू मी आठवणीने व्यवस्थित ठेवल्या आणि इकडे फुलं पण मी आदल्या दिवशीच रेडी करून ठेवले होते, कारण सोमवारी फुलं बेल तोडत नाही। आणि तसंही मी एवढ्या लवकर मंदिरात जाते म्हणून आई पण एवढ्या लवकर तोडायला जाणार नाही, कारण खूप अंधार असतं आणि थंडी पण खूप आहे आता सध्या म्हणून। तर आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती। तर ताट पूर्ण रेडी झाला, मी पण रेडी झाली। तर म्हटलं आता 4:15 झाले, तर आधी तुळशीची पण पूजा करून येते म्हटलं। त्यासाठी दिवा वगैरे रेडी केला आणि तुळशीची पूजा करायला गेली आणि खूप अंधार पण होतं आणि खूप थंडी पण होती। परत मोबाईल पकडायला पण कोण नव्हतं, मी ट्रायपॉड सापडत नव्हता माझा म्हणून मी सायकलवर मोबाईल ठेवला। तर तिकडे चप्पल वगैरे दिसत आहे ते इग्नोर करा प्लीज गाईज। तर इकडे मी आरती पूजा केली छान अशी, मग तुळशीला आरती वगैरे लावली आणि खूप छान वाटतं, म्हणजे आपण जेवढा लवकर उठलो पूजा वगैरे झाली खरंच खूप छान वाटतं। आणि दिवा बघा किती छान दिसते, खूपच अंधार होतं। त्यानंतर मी आईंना उठवलं आणि आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी, म्हणजे आई मला तिथं सोडून देत आहे, कारण गावातून थोडंसं लांब येतं मंदिर आणि एवढ्या लांब मी एकटी, म्हणजे आत्ता 4 वाजून आता 20 मिनटं झालेली आहेत। तर मी इकडे मंदिरात आली आणि माझ्यासोबत त्या एकताई पण होत्या, आमची छान अशी पूजा पण झाली। तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या महादेवचं। तर इकडे आमची पूजा करून आम्ही बसलो थोडा वेळ आणि त्यानंतर बाकीचे पण आले पूजा करण्यासाठी, त्यांची पूजा चालू होती, आम्ही इकडे बसलो आणि ह्या ताई आणि आम्ही सोबत म्हणजे पूजा केली। तर त्यानंतर पूजा झाली, थोडा वेळ बसलो, तर म्हटलं आता बेलाची पण पूजा करून येऊ। तर बेलाच्या झाडाची पण छान अशी पूजा केली, आरती लावली तिथं पण बेलाच्या झाडाची, वडाच्या झाडाची, परत तुळशीची पण, तुळशीला पण पाणी वगैरे टाकलं। मंदिराच्या समोरच तुळशी पण आहे, तुळशी वडाच्या झाडाला पाणी वगैरे टाकून दिवे वगैरे लावून आम्ही घरी आलो। घरी येऊन बघितलं तर काय मॅडम उठल्या होत्या आणि मी जेव्हा इकडनं गेली ना तेव्हा ती झोपलेली होती, म्हणजे ती लवकर उठते पण ती 5:30 नंतर उठते आणि मी इकडनं गेली तेव्हा 4:15ला गेली। तर ती एवढ्या लवकर उठणार नाही, तिच्यासोबत थोडीशी खेळली आणि तिचा आता झोपायचा टाईम आहे। मी इकडनं 4:15ला गेली आणि तिकडनं 4:45ला आली। तर त्यानंतर मी कपडे वगैरे चेंज केले आणि चहा घेतला, कारण तिकडनं येऊन मी चहा घेते, चहा घेतला नाही म्हणून कसंच होत होतं। तर आधी पटकन चहा घेते आणि त्यानंतर इशू पण उठली होती, तिला ती पण रेडी झाली। रेडी म्हणजे फक्त तिने युनिफॉर्म वगैरे टाकला होता, चहा टोस्ट खात होती आणि रेवा तिची गंमत बघत होती। आणि तर आत्ता वाजले 9:30 आणि सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि रेवाची पण छान अशी झोप झाली। त्यानंतर मी आता ॲपल कट करते आणि ॲपल खाऊन तर आम्हाला जायचं होतं आज साखरीला, तर त्यासाठी जयू पण रेवाला रेडी करत होती आणि जयू रेडी करते ते एकदम शांत बसली। तिला समजलं की मम्मा मला कुठंतरी घेऊन जाते, तिला पण खाऊ घातलं, मग तिला रेडी केलं आणि मग आम्ही निघालो। मग जयूचं जे मशीनचं काम होतं ते केलं आधी, मग तिला फॉल पण घ्यायचे होते, फॉल आसर वगैरे घेतलं। मग गेलो दोघं मुलींसाठी बेल्ट घेण्यासाठी, त्यांचे बेल्ट वगैरे घेऊन बस स्टँडला आलो आणि लगेच आम्हाला बस पण भेटली। तर इकडे रेवा बसमध्ये पण मस्तीच करत होती, मला म्हणजे आम्हाला वाटलं ती झोपेल पण झोपली नाही आणि आम्ही इकडनं 10च्या बसने गेलो, तिकडनं लगेच 12च्या बसने रिटर्न आलो। इकडे इशू पण आली, इशू आता सध्या 3:30ला येते। तर तिला भूक म्हणजे दादांना भूक लागत, दादांसाठी मी मॅगी बनवते आणि तिच्यासाठी पेस्ट्री वगैरे आणली होती, ती तिला खायला दिली आणि तिला कपकेक वगैरे खूप आवडता आणि दादांना मॅगी बनवत होती, पण ती म्हटली की मम्मा मला डोसे खायचे आहेत, मग तिच्यासाठी मी डोसे बनवत होती आणि डोस्यांसोबत तिला खोबऱ्याची चटणी पण खूप आवडते म्हणून तिला पटापट म्हटलं तिला मी मंदिरात घेऊन जाणार होती म्हणून तिला आधी पटापट डोसे वगैरे काढून दिले। मग मी रेडी झाली आणि मी सकाळी जी साडी घातली होती ना तीच आता घातली, व्हाईट साडी, आणि रेडी झाली आणि माझा संध्याकाळचा जो ताट आहे तो पण रेडी झालेला होता, प्रसाद दिवे वगैरे पूर्ण। तर आता मी मंदिरात जाऊन पूजा केली आणि ते काय शूट केलं आणि मी सकाळी शूट केलं होतं आणि घरी आली, पटकन स्वयंपाक केला। आज आहे तर पनीरची भाजी,
पोळ्या, गाजराचा हलवा आणि मिरचीची भाजी बनवली होती। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर बाय गाईज।